शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी भायखळ्यामध्ये बुरखा वाटप केलं आणि त्यावरून ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंनाच टार्गेट केलंय। आता अंधारेंच्या टीकेला यामिनी जाधव यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। शिंदेंच्या शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधवांनी बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेतला आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुषमा अंधारे आणि अंबादास दानवे तुटून पडले। लोकसभा निवडणुकीत स्वतःच्याच मुस्लिम बहुल मतदारसंघात 46,000 मतांनी मागे राहिले, त्यामुळे मुस्लिमांची आठवण झाली अशी टीका अंधारांनी केली होती। त्यावर अंधारांना किती दिवस शिवसेनेत येऊन झालीत असा जोरदार समाचार यामिनी जाधवांनी घेतलाय। आम्ही हिरव्या मतांचा विचार करणार नाही किंवा हिरव्या मतांच्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारे मुस्लिमांचं लांगुलचालन करणार नाही। आता आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारावासा वाटतोय की साहेब यामिनी जाधव जो बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेत आहेत ते कुणाच्या लांगुलचालनासाठी? कालपर्यंत तुम्हाला मुस्लिमांचा द्वेष वाटत होता, आज अचानक तुम्हाला बुरखा वाटप करण्याचा एकदम मोह होतो। सुषमा अंधारे ज्या माझ्यावर टीका करतात यांना शिवसेना किती माहिती आहेत, किती वर्ष झाली, कोण या बाई ज्या बाईंनी माननीय बाळासाहेब ठाकरेंना अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या दिल्या, आदित्य ठाकरेंचा उल्लेख घाणेरड्या भाषेमध्ये केला, त्यांच्या मांडीला मांडी तुम्ही लावताय, इतक्या अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या दिल्या होत्या, त्या देवताचा अवमान करून तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावताय आणि त्या तुमचं नेतृत्व करतायत, हे तुम्हाला कितपत पटतंय? लोकसभा निवडणुकीत जे झालं ते विधानसभा निवडणुकीत टाळण्यासाठी यामिनी जाधवांनी मुस्लिम महिलांना जवळ करण्याचा प्रयत्न केल्याची टीका सुरू झाली आहे। लोकसभेत पराभूत झाल्यानंच बुरखे आणि टोप्या वाटप झाल्याचं अंबादास दानवेंनीही म्हटलंय। आता भाजपान ते एकच आहे ना, बुरखे वाटा आणखी टोप्या वाटा, त्याला काय फरक पडणार? ते स्वतःला फार मानतात। आम्ही त्याच्याविषयी टिप्पणी करावे असे कार्यक्रम, परंतु फक्त निवडणुकीच्या हेतून करू नये, त्याच्यात शुद्ध समाज भावना असावी। परंतु तुमचं शुद्धता दिसत नाही। तुम्ही लोकसभेला हारले, तिथले लोक तुमच्या विरोधात गेले, म्हणून आता बुरखे टोप्या वाटायला तुम्ही सुरुवात केलेली। मला एक प्रश्न त्यांना विचारायचा आहे की यशवंत जाधव साहेब जेव्हा स्टँडिंग कमिटी चेअरमन होते, ईदे मिलादुन्नबीची जी जुलूस निघतो, या जुलूससाठी त्यांनी 2 करोडची तरतूद दर वर्षाला केलेली होती, ती तिकडे असताना केली होती ना, मग त्यावेळेला का प्रश्नचिन्ह त्याच्यावर आला नाही का? त्यावेळेला मुस्लिम समाजाचे मतदान तुम्हाला हवं होतं म्हणून का? आणि आज आम्ही विरोधात आहोत तर आम्ही मुस्लिम समाजाच्या महिलांचा सन्मान करून एक बुरखा दिला, बुरखा वाटप केलं, तर त्याच्यामध्ये एवढं वावगं वाटण्यासारखं काय? गेल्या वर्षी मी ईदे मिलादुन्नबीच्या ट्रकवर याच्यावर होते, माझ्यावर तेव्हा का टीका झाली नाही? भायखळ्यात यामिनी जाधव बुरखा वाटप करताना दिसल्या आणि त्यानंतर तात्काळ भाजपकडून आशिष शेलारांनी विरोध केला। बुरखा वाटप भाजपला मान्य नाही असं शेलार म्हणाले होते। नाही, आम्हाला मान्य नाही, मला याची पूर्ण माहिती नाही, पण तरी पण अशा पद्धतीच्या वाटपाचे कार्यक्रम, ते बुरखा वाटपाचे, भाजप या बाबतीत सहमत नाही। त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका, त्यांच्या मतदारसंघाची आवश्यकता यावर त्यांनी मत प्रदर्शित करावं। भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीचे कार्यक्रम करणं हे मान्य नाही। या हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक हा हिंदू समजला जातो, मग तो कुठल्याही धर्माचा असू दे। आज माझ्या विभागामध्ये साहेब ख्रिश्चन धर्म आहे, बुद्धिस्ट आहेत, तेलुगू आहेत, तमिळ आहेत, या सगळ्यांच्या प्रत्येक सणाला मी तिथे पोचते, याचा अर्थ माझे हिंदुत्व कुठे डॅमेज होतं याचा अर्थ होत नाही। मुस्लिम धर्माचा यांनी वापर केला, मी आणि यशवंत जाधव साहेब छाती ठोकपणे सांगतो, हो आम्ही मुस्लिम धर्मावर सुद्धा प्रेम करतो, आमच्या विभागात राहणाऱ्या प्रत्येक धर्मावर प्रेम करतो। विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे मतदारसंघातील समीकरणानुसार स्थानिक नेत्यांकडून कार्यक्रम हाती घेतले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून शिंदेंच्या आमदार यामिनी जाधवांनी बुरखा वाटप केलं, मात्र विरोधकांसह भाजपच्याही टीकेचा सामना यामिनी जाधवांना करावा लागलाय। विनायक डावरुंगसह TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।